जालना में शिवसेना विधायक अर्जुन खोतकर ने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि यदि महानगर पालिका चुनाव में अगर युति का कोई प्रपोजल आता है तो हम उस पर बात करने के लिए तैयार है। खोतकर ने चेतावनी दी कि अगर बीजेपी अकेली चुनाव लड़ने का फैसला करती है तो भी हमें चिंता नहीं है और हमें किसी को कम आंकने की गलती नहीं करनी चाहिए। दानवे और लोनीकर के एक साथ आने पर खुशी जताते हुए खोतकर ने कहा कि यह जालना लोकसभा सीट के समीकरण को बदलने की नींव का पत्थर हो सकता है। गौर से सुनिए क्या कहना है अर्जुन खोतकर का। अलीकडच्या काळामध्ये त्यांचे जे वक्तव्य अडकले नेत्यांचे त्याहून तरी त्यांचा ठाम निर्णय झालेला असं वाटतं। ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आमच्या, परंतु कोणालाही कमी लेखण्याची त्यांनी चूक करू नये असं माझं मत आहे। मी यापूर्वी भाजपला प्रस्ताव दिला होता, तिथे मात्र तुम्ही प्रस्ताव स्वीकारला नाही। आता ते जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद असेल, जालना महापालिका असेल या निवडणुका सोबत लढण्याची भाषा करत आहे, म्हणजे त्यात काही ना काही संघर्ष होण्याची शक्यता आहे भविष्यात। संघर्ष काय होईल? ज्याचं बहुमत असेल त्याची सत्ता होईल, जिथे बहुमत येईल त्याची सत्ता होईल। आम्ही सांगतो आमचं बहुमत होईल, ते सांगतात त्यांचं बहुमत येईल। ठीक आहे, ज्यांचं येईल त्यांचं लोकशाहीमध्ये मान्य राहील, त्यांचं आलं यशाचं आम्हाला ते मान्य राहील, आमचं आलं तर आमचं त्यांनी मान्य करावं। मध्यंतरी तुम्ही असं म्हटलं की जर भाजपने युती केली नाही तर टांगापट्टी गोळ्या फरार करू, आता भूमिका तीच असणार का तुम्ही बदलणार? नाही, 100% युती नाही केलं तर टांगापट्टी करायला आम्ही किती तयार आहे, 100% आमची ताकद आहे जिल्ह्यामध्ये। आम्हाला मानणारा वर्ग आहे, शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, शिवसेना प्रमुखाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे, लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत। तेव्हा मला वाटत नाही की काही चिंता आम्हाला पक्ष म्हणून काही चिंता आहे। लाडक्या बहिणी महायुती सोबत आहे का शिवसेनेसोबत आहे? लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे, ज्याचा शिंदे गटाला फायदा होईल आणि भाजपला कुठे नुकसान? अर्थातच 100% फायदा शिवसेनेला होईल। अर्जुन खोतकरांनी समजून घ्यायला पाहिजे असं दानवे म्हणतात, तर दानवे आणि लोणीकर युतीमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत, लोक खडबडून जागे होत आहेत, झोपा लागत नाही असं लोणीकर म्हणतात। दोघांचे दोन पक्ष होते का? एकच पक्ष होता? दोघांचे पक्ष कोणते होते? भाजपच आहे ना, मग एकत्र आले तर त्याला नवल काय, ते एकच होते ना पहिल्यापासून। मला आम्हाला आमच्या अबोला होता, झोपा उडायचा काय, कोणाचा उडाला आहे? त्यांच्या झोपा उडाय असेल तेच त्यांच्या झोपा एकमेकाच्या उडवतात, आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांच्याहून। एक आले आम्हाला आनंद आहे, एक आले आम्हाला निश्चितपणे कोणीही एक यावं असा आनंद आम्हाला आहे, परंतु हे अगोदर झालं असतं तर बरं झालं असतं। आता लोकसभेचा जिल्हा घटक होतो, परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी जालन्यामध्ये येणार आहे, परभणी तिकडचं कटणार आहे, इकडचं संभाजीनगर कटणार आहे, सिल्लोड कटणार आहे। त्यामुळे परतूर, मंठा, घनसावंगी, अंबड येतात, कदाचित त्याची पायाभरणी असेल। भविष्यात हा त्यांचा जो काही मैत्रीचा प्रश्न किंवा जी मैत्री आहे ती हवाली झाल्यास वाटतं त्या परत दुरावली जाते। आता काय दोघांनी मनातून ठरलं असेल तर हा म्हणजे तो या भोपा थोडीच येते। ते म्हणतात की आमची मैत्री अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखी। हा, पण ते वेळा भोपासाठी असू नाही, बाकी काय नाही माझं मत। असं चांगले आनंद आहे आम्हाला, अमिताभ बच्चन धर्मेंद्रसाठी याचा आनंद आहे आम्हाला। शुभेच्छा, आमच्या शुभेच्छा। ते म्हणतात की युती करण्यासाठी आमची तयारी आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आम्ही युतीसाठी बसणार आहोत असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं। नाही, अशी भूमिका असेल तर त्या भूमिकेचं स्वागत आहे त्यांच्या, यावर त्याने बसावं आमच्याकडं आणि युतीची बोलणी करावी। ते वरिष्ठ नेते त्याने विचार केला पाहिजे या सर्व गोष्टीचा। आम्ही युतीचा प्रस्ताव देऊ, मात्र भाजपाचा झेंडाच महापालिकेवर पडतो। बरोबर, आता हे मी कोण ठरवणार आणि ते कोण ठरवणार आहे ही जनता ठरवेल ना। जेना कोणाचा फरक व्हायचा ही जनता ठरवेल आणि माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे। मी जे केलं या वर्षभरामध्ये 500 कोटी या शहराच्या विकासासाठी आणले, आता करायचं काम आम्ही आणि याने बोर्ड लावायचे। आता गडकरी साहेबाला भेटलो मी, 15 कोटी रुपये आणले मी आणि बोर्ड यांनी भाजपने लावायचे, ही काय पद्धत आहे करावं? असं कधी झालं नाही। ज्याचे आम्ही त्यांच्या कामाचं तरीच बोर्ड लावतो, कधी रेल्वेचं काम आम्ही एवढं केलं असं आम्ही तरीच म्हणतो, ते त्यांनीच केलं म्हणतो आम्ही। अशा फोरकट गोष्टी करू नये।